Hello student, welcome to my YouTube channel Sai Samartha Maths Academy. Now in this video we are going to learn the chapter number 3 Chemical Reaction and Equation class 10th Science and Technology part 1. ओके मित्रांनो, आपण जे नंबर 3चं चॅप्टर केमिकल रिॲक्शन म्हणजेच रासायनिक अभिक्रिया आणि इक्वेशन म्हणजे समीकरणे याचा स्टडी आपण या चॅप्टरमध्ये करणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे की मूलद्रव्याच्या रासायनिक संयोगाने एक प्रकारचे संयुग तयार होत असतात. त्यानंतर रासायनिक बंध तयार करण्यासाठी एक प्रेरक शक्ती लागते, म्हणजेच त्याला आपण अष्टक स्थिती असं म्हणतो. तर अष्टक स्थितीचं जे इलेक्ट्रॉन स्वरूपण प्राप्त करणे, तर ती अष्टक स्थिती जर प्राप्त करायची असेल तर तुम्हाला इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण ओके द ॲटम्स अटेन द कंप्लीट ऑक्टेट बाय गिव्हिंग टेकिंग अँड शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स विथ इच अदर. ती जर तुम्हाला अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी अणुसंयुजा इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण, त्याला आपण म्हणत असतो शेअरिंग, ती करावी लागते. आता ही रासायनिक अभिक्रिया जी आहे, केमिकल्स रिॲक्शन कशा घडतात ते आपल्याला पाहायचं आहे. आता आपण पुढचा टॉपिक जो पाहणार आहोत तो म्हणजेच केमिकल रिॲक्शन, रासायनिक अभिक्रिया. ओके, तर आता याच्यामध्ये तुम्हाला रासायनिक अभिक्रिया घडत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला काही बदल हे कायमस्वरूपी घडत असतात, तर काही बदल हे तात्पुरत्या स्वरूपाचे घडत असतात. ओके, तर आपण काय आता याच्यामध्ये काही एक्झाम्पल पाहणार आहोत. तर या चार्टमध्ये तुम्हाला दिलेले आहेत काही एक्झाम्पल. नंबर 1मध्ये ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इंटू वॉटर, तर बर्फाचं पाण्यात रूपांतर होणे हा जो बदल आहे तो आहे फिजिकल चेंज. त्यानंतर कुकिंग फूड्स, अन्न शिजवणे, तर याच्यामध्ये पूर्ण अन्नाचं रूपांतर वेगळ्या अन्नामध्ये होत असतं, म्हणून त्याला आपण केमिकल चेंज असं म्हणतो. त्यानंतर रिपेनिंग ऑफ फ्रूट्स, फळ परिपक्व होणे जे आहे त्यालासुद्धा तुम्ही केमिकल चेंज म्हणणार आहात. त्यानंतर मिल्क टर्न इन टू द कर्ड, दुधाचं दह्यात रूपांतर होणे, हे सुद्धा एक प्रकारचं केमिकल चेंज आहे. त्यानंतर इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर्स, पाण्याचे बाष्पीभवन होणे, लक्षात, तर याला तुम्ही फिजिकल चेंज म्हणणार आहात. त्यानंतर आहे डायजेशन ऑफ फूड्स इन द स्टमच, जठरामध्ये अन्नपचन करणे, ती आहे केमिकल चेंज. त्यानंतर आहे साईज रिडक्शन ऑफ नॅफ्था बॉल्स एक्सपोज ऑफ टू द एअर, डांबर गोळ्या ज्या असतात त्या जर तुम्ही हवेत उघड्या ठेवल्या तर तिचा आकार हा कमी होतो, ते आहे तुम्हाला फिजिकल चेंज. त्यानंतर स्टेनिंग ऑफ शहाबादी और कडप्पा टाईल्स बाय लेमन ज्यूस, शहाबादी फरशीवर किंवा कडप्प्यावर जर लिंबाच्या रसाचे डाग पडत असतात, ओके, त्याला आपण केमिकल चेंज. त्यानंतर ब्रेकिंग ऑफ ग्लास ऑब्जेक्ट ऑन फॉलिंग फ्रॉम द हाईट, उंचीवरून पडून काचेची वस्तू फुटणे, त्याला म्हणता आपण फिजिकल चेंज. अशा प्रकारच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या समोर अनेक प्रकारच्या क्रिया घडत असतात. काही क्रिया ज्या आहेत त्या तात्पुरत्या स्वरूपात घडतात, परत त्याच्यापासून जो मूळ पदार्थ आहे तो आपल्याला मिळवता येतो, त्याला आपण एक प्रकारे फिजिकल चेंज म्हणतो, भौतिक बदल म्हणतो. आणि जो पदार्थ आपल्याला परत मिळवता येत नाही त्याचं नवीन पदार्थामध्ये रूपांतर होत असतं, त्याला केमिकल चेंज म्हणजेच रासायनिक बदल असं म्हणत असतात. त्यानंतर आपल्याला पुढील प्रयोग आपल्याला करायचा आहे की याच्यामध्ये आपल्याला थर्मामीटर, इव्हॅपोरेटिंग डिश, ट्रायपॉड, स्टँड्स, फनेल, बन्सेन, बर्नर या प्रकारचं साहित्य लागणार आहे. केमिकल पदार्थांमध्ये तुम्हाला लाईमस्टोन पावडर्स, कॉपर सल्फेट, कॅल्शियम क्लोराइड्स, पोटॅशियम क्रामेट्स, झिंक डस्ट, सोडियम कार्बोनेट आणि पॅथॅलोइक अनहायड्राइड्स. ओके, आता आपल्याला एक काय करायचं, प्रोसेस करत असताना तुम्हाला जवळपास 5 कृतींमध्ये आपल्याला ती प्रोसेस करायची आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला ती प्रोसेस करत असताना आपल्याला नोंद जी आहे ती घ्यायची आहे. वेगवेगळ्या ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपल्याला नोंद घ्यायची आहे. त्याच्यातलं नंबर 1 जे आहे त्याच्यात प्रोसेसमध्ये ते आपण करणार आहोत. त्याच्यामध्ये काय करायचं की बाष्पन पात्रामध्ये 1 चमचाभर जी चुनखडी आहे लक्षामध्ये, ती चुनखडी त्यामध्ये घ्यायची आणि त्याला मोठ्या निळ्या ज्योतीने भरपूर उष्णता द्यायची, लक्षात घ्यावं. त्यानंतरचं 2 नंबरची कृती आपल्याला करायची की कॉपर सल्फेट जे आहे, कॉपर सल्फेटच्या द्रावणामध्ये आपल्याला जस्ताची जी पूड आहे ती टाकायची आहे. ओके, त्यानंतर 3 नंबरच्या कृतीमध्ये
बेरियम सल्फेट जे आहे, ओके, बेरियम सल्फेटच्या द्रावणामध्ये पोटॅशियम क्रोमेटचं द्रावण आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर नंबर 4मध्ये तुम्हाला कॅल्शियम क्लोराईड जे आहे त्या कॅल्शियम क्लोराईडच्या द्रावणामध्ये सोडियम कार्बोनेट त्याचं द्रावण आपल्याला टाकायचं आहे 4 नंबरमध्ये. आणि 5 नंबरमध्ये की एका बाष्पन पात्रामध्ये थॅलिक अनहायड्रेट घ्यायचं आणि नरसाळ्याच्या नळीचं तोंड कापसाने बंद करून हे नरसाळं जे आहे ते बाष्पन पात्रावरती उपडं ठेवायचं आहे. आणि या बाष्पन पात्राला तिपईवरती ठेवून या प्रकारे तिला लहान एक प्रकारे निळ्या ज्योतीने, मंद अशा निळ्या ज्योतीने उष्णता द्यायची. आणि उष्णता देत असताना त्याच्यामध्ये नरसाळ्यामध्ये तुम्हाला काय दिसतं, कोणत्या प्रकारचा वायू दिसतो, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या रंगामध्ये बदल होतो आणि वायू बाहेर पडतो का, तापमानामध्ये कुठल्या प्रकारचा बदल होत असतो, आलं लक्षात. मग तो भौतिक बदल आहे का रासायनिक बदल आहे ते तुम्ही ओळखायचं आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही तापमान, दाब यांच्यासारखे परिमापी बदलल्यामुळे तुम्हाला भौतिक बदल त्या ठिकाणी घडत असतो. तर बऱ्याच वेळा भौतिक बदल जो असतो तो रिव्हर्सिबलसुद्धा असतो, लक्षात ठेवा. त्याला आपण प्रत्यावर्ती म्हणतो. तर भौतिक बदलांमध्ये द्रव्याचं जे संघटन आहे ते तसंच राहतं. उदाहरणार्थ आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये की फॉर एक्झाम्पल की जर तुम्ही बर्फ तापवल्यावर त्याचं पाण्यात रूपांतर होतं आणि पाणी जर तुम्ही थंड केलं तर त्याचं पुन्हा बर्फामध्ये रूपांतर होत असतं. ओके, आणि दुसऱ्या बाजूने जर तुम्ही विचार केला की एखाद्या प्रक्रियेमध्ये द्रव्याचं संघटन बदलतं त्याला तुम्ही रासायनिक बदल असं म्हणत असतात. की कंपोजिशन ऑफ मॅटर चेंजेस ड्युरिंग अ प्रोसेस देन इट इज कॉल्ड ॲज केमिकल चेंज. ओके, आणि त्यानंतर जेव्हा एखादी प्रक्रिया किंवा घटना म्हणजे रासायनिक बदल आहे असं आपण म्हणतो तेव्हा संबंधित द्रव्यामध्ये काही रासायनिक अभिक्रियासुद्धा त्या ठिकाणी घडत असतात. ओके, त्यानंतर रासायनिक अभिक्रिया म्हणजे अशी एक प्रक्रिया असते की जी घडताना काही पदार्थांमधील रासायनिक बंधांचं विभाजन होऊन त्या ठिकाणी एक नवीन बॉन्ड जो आहे, नवीन रासायनिक बंध त्या ठिकाणी तयार होतात व त्या पदार्थांचं रूपांतर नवीन पदार्थांमध्ये होत असतं. जे पदार्थ बंध विभाजनाद्वारे रासायनिक अभिक्रियेमध्ये सहभागी होतात त्यांना एक प्रकारे आपण अभिक्रियाकारक असं म्हणणार आहोत. त्याची डेफिनेशन पहा की याच्यामध्ये द सबस्टन्स टेकिंग पार्ट इन द केमिकल रिॲक्शन आर कॉल्ड द रिॲक्टंट्स. रिॲक्टंट्स म्हणजे त्याला अभिक्रियाकारक आहे की जे अभिक्रियेमध्ये भाग घेतात त्यांना म्हणतात आपण अभिक्रियाकारक आहे. आणि त्याच्यानंतरचा दुसरा प्रकार जो आहे द सबस्टन्स फॉर्म ॲज अ रिझल्ट ऑफ केमिकल रिॲक्शन बाय फॉर्मेशन ऑफ द न्यू बॉन्ड्स आर कॉल्ड द प्रोडक्ट. प्रोडक्ट म्हणजे उत्पादित की रासायनिक अभिक्रियेचा परिणाम म्हणून नवीन बंध तयार होऊन जे पदार्थ नव्याने तयार होतात त्यांना उत्पादिते असं म्हणत असतात. आता तुम्ही कोळशाचं हवेत ज्वलन होऊन कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. तो एक रासायनिक अभिक्रिया आहे. तर त्या अभिक्रियेमध्ये एक प्रकारे कोळसा आणि ऑक्सिजन हे अभिक्रियाकारक आहेत, ते त्याच्यात भाग घेतात आणि त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड जो तयार होत असतो त्याला तुम्ही एक प्रकारे प्रोडक्ट म्हणजेच उत्पादिते असं म्हणत असतात. मग हीच अभिक्रिया तुम्ही संज्ञांच्या स्वरूपात लिहू शकतात आणि त्यानुसार अभिक्रियाचा जो रासायनिक फॉर्म्युला वगैरे आहे ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आता आपल्याला पुढचा जो टॉपिक आपण पाहणार आहोत तो म्हणजेच केमिकल रिॲक्शन, रासायनिक समीकरण म्हणजे काय. ओके, आता सुरुवातीला एक एक्झाम्पलद्वारे आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये समजा तुम्ही कलरलेस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट घेतलं. ओके, त्याच्यामध्ये आणि त्याच्यात परत फॉर्म ॲडिशन ऑफ झिंक डस्ट टू द ब्ल्यू सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट. ओके, की कॉपर सल्फेट निळ्या रंगाच्या द्रावणामध्ये जर जस्ताची पूड घातल्यास झिंक सल्फेटचं जे द्रावण आहे ते रंगहीन द्रावण त्या ठिकाणी तयार होतं. ही रासायनिक अभिक्रिया तुम्ही शब्दामध्ये जर लिहिली तर ॲक्वायस
solution of copper sulfate plus zinc dust equal to aqueous solution of zinc sulfate plus copper. अशा प्रकारची ही जी अभिक्रिया तयार झालेली आहे. दिस सिम्पल वे ऑफ रिप्रेझेंटिंग द केमिकल रिॲक्शन इन वर्ड्स कॉल्ड ॲज वर्ड्स इक्वेशन. अशा प्रकारे शब्दाच्या स्वरूपामध्ये केलेल्या रासायनिक अभिक्रियेच्या साध्या मांडणीला शाब्दिक समीकरण असं आपण म्हणणार आहोत. आता हेच समीकरण तुम्ही जर संज्ञांचा केमिकल फॉर्म्युल्यांचा वापर करून जर लिहिलं तर कॉपर सल्फेट CuSO4 प्लस झिंक मीन्स Zn, त्याच्यापासून झिंक सल्फेट मीन्स ZnSO4 आणि कॉपर म्हणजेच Cu. अशा प्रकारे जर तुम्ही समीकरण लिहिलं त्याला केमिकल फॉर्म्युल्यांचा यूज करून, तर अशा प्रकारे द रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिॲक्शन इन द कंडेन्स फ्रॉम युजिंग द केमिकल फॉर्म्युले इज कॉल्ड ॲज केमिकल इक्वेशन. तर अशा प्रकारे रासायनिक सूत्रांचा वापर करून रासायनिक अभिक्रियेच्या संक्षिप्त स्वरूपामध्ये केलेल्या मांडणीला रासायनिक समीकरण असं म्हणतात. ओके, अशा प्रकारे याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे जे दोन आहेत CuSO4 आणि Zn यांना आपण अभिक्रियाकारके म्हणजेच रिॲक्टंट्स असं म्हणणार आहात आणि ZnSO4 आणि Cu जे आहेत त्यांना प्रोडक्ट म्हणजेच उत्पादिते असं आपण त्यांना म्हणणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला साध्या भाषेमध्ये असलेलं जे वर्ड्स इक्वेशन असतं त्यांना आपण एक प्रकारे केमिकल फॉर्म्युल्याच्या स्वरूपामध्ये लिहू शकतो. अशा प्रकारे अभिक्रिया होताना CuSO4 या अभिक्रियाकारकामधील जे आयनिक बंधाचे एक प्रकारे विभाजन होतं आणि ZnSO4 या उत्पादितांतील जे आयनिक बंध आहेत त्याच्यामध्ये अभिक्रिया होताना ते तयार होत असतात. आता आपल्याला पुढचा जो टॉपिक पाहणार आहोत त्याच्यात तुम्हाला पाहायचं आहे की रायटिंग द केमिकल इक्वेशन. आता कुठलंही रासायनिक समीकरण जे असतं ते कसं लिहायचं, त्याचे काही संकेत आहेत का, लक्षामध्ये कन्व्हेन्शन्स जे आहेत ते आपल्याला शिकायचे आहेत की कन्व्हेन्शन फॉलोड व्हाईल रायटिंग द केमिकल इक्वेशन, की रासायनिक समीकरणांचं लेखन करताना कोणते एक प्रकारचे नियम्स रूल्स आपल्याला पाहायचे आहेत. त्याच्यात नंबर 1 दिलेला आहे की रासायनिक समीकरण लिहिताना तुम्हाला आपल्याला माहिती झालं असेल आता की रिॲक्टंट्स जे आहेत ते नेहमी डाव्या बाजूला लिहितात आणि जे प्रोडक्ट्स असतात ते नेहमी उजव्या बाजूला लिहित असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे काय की ॲरो जो दाखवावा लागतो बाण, तो तुम्हाला एक प्रकारे अभिक्रियाकारकांपासून उत्पादितांकडे दोघांच्या मध्ये जो बाण असतो तो दाखवत असताना तुम्हाला दिस ॲरोज इंडिकेट द डायरेक्शन ऑफ द रिॲक्शन, की एक दिशा म्हणून बाण हा तुम्हाला रासायनिक अभिक्रियेची दिशा त्या ठिकाणी दर्शवतो आणि महत्त्वाचं म्हणजे अभिक्रियाकारकांकडून तो उत्पादितांकडे दर्शवला जातो. नंबर 2चा मुद्दा दिलेला आहे, जर समजा त्याच्यामध्ये रिॲक्टंट्स ऑर प्रोडक्ट्स आर द 2 ऑर मोर, जर समजा भाग घेणारे अभिक्रियाकारक 2 किंवा 2पेक्षा जर अधिक असतील तर त्याच्यामध्ये जे प्लस साईन आहे त्याचा वापर केला जातो. लक्षात. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही CuSO4 आणि Zn आपण वरचं जे अभिक्रिया घेतलेली आहे त्याच्यामध्ये CuSO4 आणि Zn यांच्यामध्ये प्लसचं साईन दर्शवलेलं आहे. ओके, आणि उत्पादितांमध्ये सुद्धा अशाच प्रकारे प्लस साईन दर्शवलं जातं. त्यानंतरचा तिसरा जो मुद्दा दिलेला आहे की रासायनिक समीकरण जास्त माहितीपूर्ण तुम्हाला बनवण्यासाठी अभिक्रियाकारक आणि उत्पादित यांच्यामध्ये जी फिजिकल स्टेट आहे, लक्षात भौतिक अवस्था म्हणतो आपण त्याला, ती जर इंडिकेट करायची असेल फिजिकल स्टेट भौतिक अवस्था समीकरणामध्ये नमूद करण्यासाठी ज्या 3 गोष्टी आहेत गॅसियस, लिक्विड अँड सॉलिड स्टेट. तर एक प्रकारे गॅसियस स्टेट दर्शवण्यासाठी G, लिक्विड स्टेट दर्शवण्यासाठी L आणि सॉलिड स्टेट दर्शवण्यासाठी S यांचा वापर त्या ठिकाणी केला जातो. ओके, कंसामध्ये त्या जे अक्षर आहेत ते लिहून त्यामध्ये जर गॅस असेल तर तो बाण वरच्या दिशेला दर्शवला जातो. याचा अर्थ त्या अभिक्रियेमध्ये एक प्रकारे वायू बाहेर पडतो आहे असं त्या ठिकाणी दर्शवलं जातं. आणि त्यानंतर एखाद्या अभिक्रियेमध्ये जर प्रिसिपिटेट असेल, लक्षामध्ये जर एखाद्या अभिक्रियेमध्ये जर प्रिसिपिटेट तयार होत असेल, अवक्षेप तयार होत असेल तर तो अवक्षेप यस आणि खालच्या दिशेने बाण त्या ठिकाणी दर्शवला जातो. अशा प्रकारे जर
अभिक्रियाकारके आणि उत्पादिते पाण्यातील द्रावणाच्या रूपात जर असतील समजा, लक्षामध्ये अभिक्रियाकारके आणि उत्पादिते जर एक प्रकारे द्रावणाच्या स्वरूपात असतील, when the reactants and products from the solution in the water they are represented aqueous solution state. ओके, अशा प्रकारे द्रावणीय स्वरूपात जर असतील तर ते दर्शवण्यासाठी त्याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये AQ अशा प्रकारे लिहिलेलं असतं, म्हणजे ते द्रावणीय स्वरूपात आहेत असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. आता या ठिकाणी तुम्हाला AQ लिहिलेलं दिसते ब्रॅकेटमध्ये, याचा अर्थ ते द्रावणीय स्वरूपात आहेत, CuSO4 असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. त्यानंतरचा फोर्थ मुद्दा दिलेला आहे तुम्हाला की जेव्हा रासायनिक अभिक्रिया घडण्यासाठी बाहेरून उष्णता द्यावी लागते तेव्हा ते अभिक्रियाकार दर्शक बाणाच्या वर एक प्रकारे डेल्टा हे जे चिन्ह तुम्हाला दिसतं आहे, हे चिन्ह काढून त्या ठिकाणी दर्शवलं जातं. ओके, तर आता तुम्ही एक एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला खाली की चुनखडी तापवल्यानंतर, आता ही चुनखडी तुम्हाला दिसते CaCO3. ओके, सॉलिड आहे ती म्हणून यस दिलेला आहे, आणि ती तापवतोय आपण, उष्णता देतोय म्हणून त्याच्यावरती डेल्टा या चिन्ह बाणावरती दर्शवलेला असतो, आणि त्याच्यापासून CaO प्लस CO2 अशा प्रकारचं उत्पादित त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. त्यानंतर कॉपर सल्फेटचं जे द्रावण आहे, कॉपर सल्फेटच्या द्रावणामध्ये जस्ताची पूड जर आपण टाकली तर त्या ठिकाणी तुम्हाला उष्णता बाहेर पडताना दिसते, हीट उष्णता बाहेर पडताना दिसते. ओके, अशा प्रकारचा हा चौथा मुद्दा होता. त्यानंतरचा फिफ्थ जो आहे 5 नंबरचा जो मुद्दा तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे की काही अभिक्रिया घडून येण्यासाठी विशिष्ट तापमान, लक्षात, टेम्परेचर, प्रेशर म्हणजे दाब, कॅटॅलिस्ट म्हणजे उत्प्रेरक, ह्या गोष्टीची पूर्तता होणं अत्यंत आवश्यक आहे. मग अशा प्रकारे ह्या अटी अभिक्रियादर्शक बाणाच्या खाली किंवा वर त्या ठिकाणी दर्शवलेल्या असतात, की जसं की समजा वनस्पती तेल आहे, आपण एक्झाम्पल घेतलं फॉर एक्झाम्पल की व्हेजिटेबल ऑइल, वनस्पती तेलाची 60 डिग्री सेंटीग्रेड तापमानावरती निकेल हे जे एक उत्प्रेरक आहे, लक्षामध्ये निकेल कॅटलिस्ट, तर या तापमानाला त्या उत्प्रेरकाच्या सान्निध्यामध्ये हायड्रोजन वायूबरोबर अभिक्रिया होऊन वनस्पती तूप हे तयार होत असतं. ही अभिक्रिया तुम्हाला त्या ठिकाणी दर्शवण्यासाठी आपण अशा प्रकारची ती दर्शवू शकतो की व्हेजिटेबल ऑइल्स याच्यामध्ये H2SO4 आणि याच्यामध्ये तुम्हाला 60 डिग्री सेंटीग्रेड तापमान आणि Ni इज द कॅटलिस्ट बाणाच्या वरती आणि खाली अशा प्रकारे तुम्ही ते दर्शवू शकता. ओके, त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला 6 नंबर दिलेला आहे की स्पेशल इन्फॉर्मेशन ऑर नेम्स ऑफ रिॲक्टंट अँड प्रोडक्ट आर रिटन बिलो देअर फॉर्म्युले, की अभिक्रियाकारकांविषयी किंवा उत्पादितांविषयी असणारी विशेष माहिती किंवा त्यांची नावे त्यांच्या सूत्राखाली लिहितात. उदाहरणार्थ तुम्हाला की समजा तांब्याची सहंत नायट्रिक आम्लासोबत जर अभिक्रिया केली तर तांबूस रंगाचा विषारी नायट्रोजन डायऑक्साईड वायू त्या ठिकाणी तयार होतो. त्यावेळेस ते सहंत आहे का विरल आहे, तर कॉन्सन्ट्रेशन आहे का डायल्यूट आहे, अशा प्रकारे ते त्या याच्या जे फॉर्म्युले आहेत त्याच्या खाली लिहिण्याचा संकेत आहे. परंतु जर समजा तांब्याची जर तुम्ही विरल नायट्रिक आम्लासोबत जर अभिक्रिया केली असता तुम्हाला नायट्रिक डायऑक्साईड वायू त्या ठिकाणी तयार होत असतो. त्यावेळेस अशा प्रकारे डायल्यूट जे आहे आपल्याला वापरलेलं विरल नायट्रिक आम्ल त्या ठिकाणी वापरलेलं आहे. ओके, त्यानंतर पुढचा एक प्रयोग आपण करणार आहोत की समजा त्याच्यासाठी तुम्हाला टेस्ट ट्यूब लागेल, कोनिकल फ्लास्क लागेल आणि एक तराजू काटा लागेल, आणि केमिकलमध्ये सोडियम क्लोराइड्स आणि सिल्वर नायट्रेट. ओके, आता काय करायचं तुम्हाला दिलेली प्रोसेस त्याच्यामध्ये पहा की सोडियम क्लोराईडचे द्रावण शंकुपात्रामध्ये घ्या व सिल्वर नायट्रेटचे द्रावण परीक्षा नळीमध्ये घ्यायचं. ओके, आणि घेतल्यानंतर आता आपल्याला दिलेलं आहे की परीक्षा नळीमध्ये काय काय घ्यायचं. ओके, सोडियम क्लोराईडचं द्रावण आणि शंकुपात्रामध्ये घ्यायचं आणि सिल्वर नायट्रेटचं द्रावण हे परीक्षा नळीमध्ये घ्यायचं. 2 नंबरमध्ये की परीक्षा नळीला दोरा बांधायचा आणि काळजीपूर्वक ती शंकुपात्रामध्ये सोडायची आणि रबरी बुच लावून जे शंकुपात्र आहे ते पूर्ण हवाबंद करून टाकायचं. त्यानंतर शंकुपात्राचे तराजूच्या साह्याने तुम्ही निरीक्षण करायचं, त्याचं वजन करायचं. वजन केल्यानंतर आता शंकुपात्र
तिरकं करून, लक्षात त्या ठिकाणी तिरकं करायचं, अशा प्रकारचं तिरकं केल्यानंतर शंकुपात्र तिरकं करायचं आणि त्यानंतर परीक्षा नळीतील द्रावण शंकुपात्रातील द्रावणामध्ये मिसळायचं आणि अशा प्रकारे नंतर पुन्हा त्याचं वजन करायचं. तर तुम्हाला दोघांच्या वजनामध्ये काय बदल दिसतो हे तुम्ही ऑब्झर्वेशन करायचं. तर तुम्हाला जे एखाद्या अविद्राव्य पदार्थ तयार झाला का, वजनामध्ये काही बदल झाला का, हे तुम्ही त्यावरून पाहू शकता. मग अशा प्रकारे हे एकत्र केल्यानंतर त्याच्यामध्ये जी अभिक्रिया घडली, त्याच्यात AgNO3 NaCl यांच्यामध्ये अभिक्रिया घडून त्याच्यामध्ये पांढऱ्या रंगाचा जो सिल्वर क्लोराईड आहे आणि NaNO3 त्या ठिकाणी तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये अभिक्रिया घडत असताना कुठल्याही प्रकारे वजनामध्ये बदल होत नाही, हे लक्षात ठेवा. ओके. त्यानंतरचा पुढचा टॉपिक आहे की बॅलन्स अ केमिकल इक्वेशन, रासायनिक समीकरणाचे संतुलन करणे. की रासायनिक समीकरण जे असतात दिलेले ते संतुलित असतात का, तर नाही, काही वेळेस असतात काही वेळेस नसतात. मग त्याच्यामध्ये संतुलित कसं केलं जातं त्यात आपल्याला पाहायचं आहे. आता एखादी अभिक्रिया दिली असताना त्या अभिक्रियेमध्ये भाग घेणारे जे इलेमेंट्स असतात, मूलद्रव्य जे असतात ते कोणते आहेत, त्याचे रिॲक्टंट्स अभिक्रियेच्या डाव्या बाजूला आणि अभिक्रियेच्या उजव्या बाजूला, ॲटम्स जे आहेत, अणू जे आहेत, त्यांची संख्या काउंट करायची. ती जर दोघं सारखी आली तर ते रासायनिक समीकरण संतुलित असतं आणि जर नाही आली तर ते रासायनिक समीकरण संतुलित नसतं. आता आपण एक मागचं जे एक्झाम्पल आहे त्याचा विचार जर केला तुम्ही, त्याच्यामध्ये जर तुम्ही आता पाहिलं, या समीकरणाचा आपण विचार करणार आहोत. 9 नंबरच्या समीकरणामध्ये जर तुम्ही पाहिलं तर Ag समजा, आता आपण याच्यामध्ये समीकरणामध्ये Ag जर पाहिलं डाव्या बाजूला तर याच्यामध्ये तुम्हाला Agचे 1 अणू दिसतात डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला जर पाहिलं तर याच्यामध्ये Agचा 1 अणू दिसतो आहे. म्हणजे Ag पहिल्या स्टेपमध्ये संतुलित आहे. त्यानंतर सोडियम जर पाहिलं तुम्ही, आता सोडियमचा जर विचार केला तर सोडियम इथे तुम्हाला 1 आणि हा 1 म्हणजेच नायट्रोजन, सोडियमने नायट्रोजन जर घेतलं तुम्ही तर इथे 1 दिसतोय डाव्या बाजूला. ओके. आणि उजव्या बाजूला जर पाहिलं तुम्ही नायट्रोजन, तर नायट्रोजन उजव्या बाजूला त्या ठिकाणी तुम्हाला हा इथे 1 दिसतो आहे, म्हणजे तो पण सारखा आहे. त्यानंतर जर तुम्ही ऑक्सिजनचा विचार केला तर डाव्या बाजूला तुम्हाला 3 आहेत ऑक्सिजनचे आणि उजव्या बाजूला पण तुम्हाला 3 आहेत ऑक्सिजनचे, बरोबर. ऑक्सिजन पण सारखा आहे. सोडियमचा जर विचार केला तर डाव्या बाजूला सोडियमचा 1 आहे आणि उजव्या बाजूला जर पाहिलं तर सोडियमचा 1 अणू आहे, तो पण बरोबर आहे. आता क्लोरीनचा जर विचार केला तर डाव्या बाजूला क्लोरीनचा 1 आहे आणि उजव्या बाजूला क्लोरीनचा सुद्धा 1 अणू आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी ही जी अभिक्रिया दिलेली आहे ती दोन्ही बाजूला अणूंची संख्या ही समसमान आहे. मग अशा प्रकारे तुम्ही असं म्हणू शकतात की त्याच्यामध्ये की नंबर ऑफ ॲटम ऑफ द इलेमेंट्स इन द रिॲक्टंट इन दिस इक्वेशन इज सेम ॲज द नंबर ऑफ ॲटम ऑफ दिस इलेमेंट इन द प्रोडक्ट. सच इक्वेशन इज कॉल्ड ॲज बॅलन्स इक्वेशन. अशा प्रकारे अभिक्रियाकारकांमधील समीकरणामध्ये अभिक्रियाकारकांमधील मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या ही उत्पादितांमधील त्या मूलद्रव्यांच्या अणूंच्या संख्येइतकीच आहे असं या ठिकाणी आपण पाहिलं. त्या समीकरणाला संतुलित समीकरण असं म्हणतात. ओके. अशा प्रकारे तुम्ही असंतुलित म्हणजे काय, इफ द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ईच इलेमेंट इज नॉट द सेम ऑन द 2 साइड्स ऑफ इक्वेशन इट इज कॉल्ड ॲज अनबॅलन्स इक्वेशन. की जर प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूंची संख्या रासायनिक समीकरणाच्या दोन्ही बाजूंना समान नसेल तर अशा समीकरणाला असंतुलित समीकरण असे म्हणतात. ओके. आता पुढचा टॉपिक आपण पाहणार आहोत की दिलेलं की स्टेप इन बॅलन्स केमिकल रिॲक्शन, रासायनिक समीकरण संतुलन करण्याच्या पायऱ्या. आता तुम्हाला एखादी समीकरण दिलेलं असताना त्याला संतुलित कसं करायचं ते आपल्याला शिकायचं आहे. मग आता याच्यामध्ये सुरुवातीला एक उदाहरण आपण घेणार आहोत. तर सुरुवातीला तुम्हाला दिलेलं आहे की एक शाब्दिक वर्ड्स इक्वेशन दिलेलं आहे की सोडियम हायड्रॉक्साईड्स प्लस सल्फ्युरिक ॲसिड
हे झाले तुमचे अभिक्रियाकारक. त्याच्यापासून सोडियम सल्फेट प्लस वॉटर म्हणजे हे झाले तुमचे उत्पादित, म्हणजेच त्याला आपण प्रोडक्ट असं म्हणतो. हे वर्ड्स इक्वेशन दिलेलं आहे. आता हेच वर्ड्स इक्वेशन तुम्ही सूत्र वापरून जर लिहिलं तर तुम्हाला अशा प्रकारे ते लिहिता येईल. NaOH प्लस H2SO4 इक्वल टू Na2SO4 प्लस H2O. ओके, अशा प्रकारे ते समीकरण आपण लिहिलेलं आहे. आता या समीकरणामध्ये जर आपण हे समीकरण संतुलित आहे का त्यात आपण तपासण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये भाग घेतलेले जे आहेत ते इलिमेंट्स कोणते, तर सोडियम, ऑक्सिजन, त्यानंतर H आणि S हे त्याचे एलिमेंट्स आहेत, त्याच्यात भाग घेतलेले. त्याच्यात आपण डाव्या बाजूला किती अणू आहेत आणि उजव्या बाजूला किती आहेत हे जर तुम्ही चेक केलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की सोडियम समजा घेतलं तर डाव्या बाजूला तुम्हाला सोडियमचा 1 आहे आणि उजव्या बाजूला सोडियमचे 2 आहेत. बरोबर. ऑक्सिजनचा जर तुम्ही विचार केला तर ऑक्सिजनमध्ये हा 1 आणि हा 4 म्हणजे 5 तुम्हाला दिसत आहेत डाव्या बाजूला. आणि उजव्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर इथे 4 आहेत, इथे 1 आहे म्हणजे ते 5, म्हणजे सोडियम ऑक्सिजनच्या दोघं बाजू सारख्या आहेत. त्यानंतर आपण हायड्रोजनचा जर विचार केला तर हायड्रोजन डाव्या बाजूला 1 आणि हा 2 म्हणजे 3 झाले. ओके, आणि उजव्या बाजूला जर पाहिलं हायड्रोजनमध्ये तर तुम्हाला H2 दिसतो आहे म्हणजे 2 दिसत आहेत. त्यानंतर जर तुम्ही सल्फरचा विचार केला तर सल्फर हा डाव्या बाजूला 1 आहे आणि उजव्या बाजूला जर पाहिलं सल्फरमध्ये तर त्या ठिकाणी तुम्हाला 1 दिसतो आहे म्हणजे इथे पण तो 1 आहे. अशा प्रकारे या चार्टमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की त्याच्यामध्ये तुम्हाला ऑक्सिजनची संख्या दोन्ही बाजूला समान आहे, त्यानंतर सल्फरची पण समान आहे, परंतु सोडियम आणि जे हायड्रोजन आहे त्यांची संख्या समसमान नाही. मग अशा प्रकारे तुम्हाला हे इक्वेशन जे दिलेलं आहे ते असंतुलित आहे, अनबॅलेन्स आहे. दोन्ही बाजूंना सर्व मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या समान नाही. ओके, आता आपल्याला त्याला समान करायचं आहे, बॅलेन्स करायचं आहे. मग समीकरणाच्या संतुलनाची सुरुवात करत असताना त्याच्यामध्ये ज्या संयुगामध्ये जास्तीत जास्त अणू आहेत, मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्स, जास्तीत जास्त अणू आहेत त्या संयुगापासून करणे सोयीचं असतं. आणि तसेच या संयुगातील ज्या मूलद्रव्यांचे अणू 2 बाजूंना असमान असतील त्या मूलद्रव्यांचा विचार आधी करायचा. आता आपल्याला याच्यामध्ये जे असमान आहे सोडियमचं आहे आणि इथे हायड्रोजनचं आहे, या दोघांची असमान आहेत याचा विचार आपण करणार आहोत. मग आता याच्यामध्ये कोणत्या बाजूला कमी आहे, आता समजा आपण सुरुवातीला सोडियमचा विचार करणार आहोत तर सोडियममध्ये तुम्हाला डाव्या बाजूला 1 अणू त्या ठिकाणी कमी आहे. लक्षामध्ये. मग आता तुम्हाला त्या निवड करताना 1 कमी आहे आणि उजव्या बाजूला 1 जास्त आहे. मग आता लक्षात ठेवायचं की सोडियमच्या अणूंची संख्या तुम्हाला हे करत असताना आपण त्याचं सूत्र बदलणार नाही ही सुद्धा काळजी त्या ठिकाणी घ्यावी लागेल. नसेल तर तुम्ही समजा की याच्यामध्ये तुम्हाला की आपल्याला 2 कमी पडत आहेत समजा, मग तुम्ही 2 कमी पडत असतील तर त्याच्या समोर गुणू शकत नाही लक्षामध्ये, तर त्याचं रेणूसूत्र बदलणार नाही ही सुद्धा काळजी त्या ठिकाणी आपल्याला घ्यावी लागते. सोडियमच्या अणुसंख्या 2ने तुम्हाला करण्यासाठी NaOH हे जे सूत्र आहे ते Na2OH असं करता येणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये एक प्रकारे ते सूत्र बदललं तर त्याचा अर्थ वेगळा होईल. त्याच्यामुळे तुम्हाला ते तसं न करता तो जो 2 आहे तो पुढे सहगुणक म्हणून तुम्ही गुणवू शकतात. मग अशा प्रकारे तुम्ही याच्यामध्ये तो जो 2 आहे तो 2 अशा प्रकारे जर तुम्ही 2ने गुणला तर 2ने गुणल्यानंतर ज्या बाजूला कमी आहे, डाव्या बाजूला आपल्याला 2 कमी होते समजा 1 दिलेला होता म्हणून मी फक्त 2ने डाव्या बाजूला गुणलेलं आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं या रासायनिक अभिक्रियेत जर आपण आता परत टेस्ट केली की हे जे समीकरण आलेलं आहे ते संतुलित आहे का ते आपण पाहणार आहोत. मग त्याच्यामध्ये सोडियम जर पाहिलं तुम्ही आता तर डाव्या बाजूला 2 आहेत, त्यानंतर उजव्या बाजूला पण 2 आहेत म्हणजे सोडियमचे बरोबर झाले. ऑक्सिजनचे जर पाहिले तुम्ही आता ऑक्सिजनचे हा जो 2 कॉमन आहे म्हणजे 2 आणि हे 4 म्हणजे 6 डाव्या बाजूला आहेत आणि उजव्या बाजूला ऑक्सिजनचे 4 आणि हा 1 म्हणजे 5 बरोबर. तर त्यानंतर हायड्रोजनचा जर तुम्ही विचार केला तर हायड्रोजनचे हे 2
हे हायड्रोजनचे 2 आहेत आणि हायड्रोजनचे हे 2 म्हणजे 4 झाले. आणि उजव्या बाजूला जर पाहिले तर हायड्रोजनचे फक्त तुम्हाला हे 2 दिसत आहेत. ओके, मग अशा प्रकारे ते त्या ठिकाणी समान नाही आहेत. आणि सल्फरचा जर विचार केला तर सल्फरमध्ये हा डाव्या बाजूला 1 दिसतोय तुम्हाला आणि उजव्या बाजूला पण 1 दिसतोय. ओके, अशा प्रकारे परत आता याच्यामध्ये तुम्हाला ऑक्सिजनचे जे आहेत ते कमी पडत आहेत. बरोबर, तर यासाठी हे समीकरण परत संतुलित झालेलं नाही. मग अशा प्रकारे आता ज्या बाजूला कमी आहेत त्या बाजूचा विचार करणार आहेत. उजव्या बाजूला आपल्याला ऑक्सिजनचे अणू कमी पडत आहेत, म्हणून त्यासाठी आता उजव्या बाजूला म्हणजे उत्पादितांकडे 2ने गुणलेला आहे. ओके, मग आता ऑक्सिजनचा 1 त्या ठिकाणी वाढलेला आहे. मग अशा प्रकारे 1 वाढल्यानंतर हे तक्ता जर तुम्ही परत आता तयार करून पाहिला, याच्यामध्ये हे जे आपलं इक्वेशन तयार झालं त्या इक्वेशनमध्ये जर तुम्ही टेस्ट केली त्या ठिकाणी की सोडियमचे डाव्या बाजूला 2 आहेत, उजव्या बाजूला पण 2 आहेत. ऑक्सिजनचा जर तुम्ही विचार केला तर डाव्या बाजूला हे 2 आणि हे 4 6 आहेत आणि उजव्या बाजूला पण पहा हे 4 आणि हे 2 म्हणजे 6 झाले. ऑक्सिजन पण बरोबर झाला. त्यानंतर हायड्रोजनचा विचार करा, हायड्रोजनचे हे 2 आणि हे 2 4 झाले. बरोबर, आणि उजव्या बाजूला जर तुम्ही पाहिले तर हे 2 आणि हे 2 म्हणजेच 4 झाले. हायड्रोजन पण बरोबर झाला. आणि सल्फरचा जर विचार केला तर सल्फरचे डाव्या बाजूला 1 आहे आणि उजव्या बाजूला पण 1 आहे. मग अशा प्रकारे सल्फर पण ते सल्फरचे अणू पण दोन्ही बाजूला समान झाले. अशा प्रकारे ही जी रासायनिक अभिक्रिया आपली तयार झालेली आहे एक प्रकारची, परत तिला जर तुम्ही लिहिलं तर अशा प्रकारे ही जी अभिक्रिया तयार झालेली आहे ती एक संतुलित रासायनिक समीकरण त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. दोन्ही बाजूला अणूंची संख्या जी आहे ती समसमान त्या ठिकाणी झालेली आहे. ओके मित्रांनो, या चॅप्टरमधील पुढचा जो भाग आहे हा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.